भगवान विष्णू, लक्ष्मी, सरस्वती यांना कायम आपण सुंदर अशा पितांबर आणि साड्यांमध्ये पाहिलंय. पण कधी विचार केलाय का की त्यांची ही वस्त्र कोणी विणली असतील? वेलकम टू काठपदर सिरीज. आपल्या पुराणांमध्ये ऋषी मार्कंडेय हे देवतांचे विणकर होते असा उल्लेख आहे. जेव्हा महादेवाने यमापासून ऋषी मार्कंडेयांना वाचवलं होतं तेव्हा त्यांना एक टास्क सुद्धा दिलं होतं की संपूर्ण मानवजातीला नग्न अवस्थेपासून मुक्त करायचं. मार्कंडेय ऋषींनी त्यासाठी एक यज्ञ केला आणि त्यातून भवना ऋषींचा जन्म झाला. देवलोकातून मानव सृष्टीमध्ये ही वस्त्र विणण्याची कला पसरवण्याचं कार्य भवना ऋषींनी 101 पुत्र दत्तक घेऊन पूर्ण करण्याचं ठरवलं. आजही आंध्र प्रदेशमध्ये देवांग आणि पद्मसाळी समाजाचे जे विणकर आहेत ते मार्कंडेय ऋषींना आपले कुलदैवत मानतात. खरं तर आपल्या भारतातलं कोणतंही वस्त्र विणण्याची कला हे करणं, जोपासणं कोणा ऐऱ्यागैऱ्याचं काम नाहीये. आणि ही कला जर तुमच्या हातात असेल तर ती दैवी कला तुम्हाला मार्कंडेय ऋषींच्या आशीर्वादामुळे मिळाली आहे. आणि आज आपण जे काही वस्त्र परिधान करतोय ते महादेवांच्या इच्छेचं फळ. अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून